हॅलो स्टुडंट, केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आत्तापर्यंत बेसिक केमिस्ट्रीवर आपण 6 व्हिडिओ बनवले आहे आणि हा आपला 7वा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण शेल, सबशेल आणि ऑर्बिटल्स विषयी माहिती जाणून घेणार आहे. जर का तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच केमिस्ट्रीची नवनवीन माहिती मिळवत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सो लेट्स स्टार्ट. Bohr's atomic model, there are fixed paths around a nucleus, shell or energy level. According to Bohr's atomic model च्या नुसार there are fixed paths around a nucleus. न्यूक्लियसच्या अराउंडला एक फिक्स पाथ असतो, त्याला आपण एनर्जी किंवा शेल असं म्हणतो, एनर्जी लेवल किंवा शेल असं म्हणतो. आणि त्या शेलला, त्या एनर्जी लेवलला आपण एन या अल्फाबेटने डिनोट करतो. सो गाईज, तुम्हाला जर का बोर्स ॲटॉमिक मॉडेल किंवा बोर्स ॲटॉमिक थेरी या कन्सेप्टवर काही डाऊट असतील, या कन्सेप्टविषयी काही माहिती हवी असेल तर मला लगेचच कमेंटमध्ये कळवा. मी आपल्या केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलवर बोर्स ॲटॉमिक मॉडेल किंवा बोर्स ॲटॉमिक थेरीवर एक व्हिडिओ लेक्चर घेऊन येईल. तर आपण बघितलं, अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल, न्यूक्लियसच्या अराउंडचा जो पाथ असतो त्याला आपण शेल किंवा एनर्जी लेवल असं म्हणतो. न्यूक्लियसच्या अराउंडची जी पहिली शेल आहे त्याला आपण के शेल असं म्हणतो, n=1. सेकंड शेलला आपण यल असं म्हणतो, n=2. थर्ड शेलला आपण यमने डिनोट करतो, n=3. आणि फोर्थ शेलला आपण यांनी डिनोट करतो, n=4. n=1 के शेल, n=2 यल शेल, n=3 यम शेल आणि n=4 यन शेल. एव्हरी शेल हॅज सबशेल. प्रत्येक शेलला एक सबशेल असतो. S, P, D, F हे 4 जे आहेत ते सबशेल आहे शेलचे. तर के शेलचा एकच सबशेल पडतो यस, यल शेलचा 2 सबशेल पडतात यस आणि पी, यम या शेलचे 3 सबशेल पडतात यस, पी, डी आणि यन या शेलचे 4 सबशेल पडतात यस, पी, डी, एफ. याला लक्षात ठेवण्यासाठी आपण असंही लक्षात ठेवू शकतो, पहिली शेल 1 सबशेल, दुसरी शेल 2 सबशेल, तिसरी शेल 3 सबशेल, चौथी शेल 4 सबशेल. As you go from first shell to last shell, one subshell is added. जसं आपण के शेलकडून यन शेलकडे जातो तर एक एक सबशेल ॲड होत जाते. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा के शेलकडून यम शेलकडे जातो तर यस शेलमध्ये पी शेल ही सबशेल ही ॲड होते. जसं आपण यल शेलकडून यम शेलकडे जातो तर यस आणि पीमध्ये डी सबशेल ॲड होती. जसं आपण यमकडून यनकडे जातो तर यस, पी, डी सोबत यफ ही सबशेल ॲड होते. या पद्धतीने आपण शेल आणि सबशेल ह्या लक्षात ठेवू शकतो. के शेलकडे 1 यस ही सबशेल आहे. 1 हे डिनोट करते की ही पहिली शेल आहे आणि यस हे डिनोट करते की यस ही सबशेल आहे. यल शेलकडे 2 यस आणि 2 पी ह्या 2 सबशेल आहे. 2 हे डिनोट करतं की ही दुसरी शेल आहे आणि यस आणि पी हे डिनोट करतं की ही यस अँड पी इज अ सबशेल. 3 हे डिनोट करतं की ही तिसरी शेल आहे. 4 हे डिनोट करतं की ही चौथी शेल आहे. सो एम शेल 3s, 3p, 3d, n शेल 4s, 4p, 4d अँड 4f. आता आपण बघूया व्हॉट आर ऑर्बिटल्स. ऑर्बिटल्स म्हणजे काय? द रिजन्स of subshell where the probability of finding electron are maximum are called orbital. थोडक्यात सांगायला गेलं तर ऑर्बिटल म्हणजे काय? तर सबशेलमधली जागा की जिथे आपल्याला इलेक्ट्रॉन सापडतात. फॉर एक्झाम्पल, यस ही सबशेल आहे. यस या सबशेलमध्ये एक ऑर्बिटल आहे आणि एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतात. पी सबशेलचे 3 ऑर्बिटल पडतात. फॉर एक्झाम्पल, PX, PY आणि PZ. तसेच डी या सबशेलचे 5 ऑर्बिटल पडतात. डी या सबशेलचे 5 ऑर्बिटल पडतात. पहिलं ऑर्बिटल आहे DXY, दुसरं ऑर्बिटल आहे DYZ, तिसरं ऑर्बिटल आहे DXZ, चौथं ऑर्बिटल आहे DX² - Y² आणि 5वं ऑर्बिटल आहे DZ². आय होप तुम्हाला कळालं असेल व्हॉट इज शेल, व्हॉट इज सबशेल अँड व्हॉट इज ऑर्बिटल. अशीच केमिस्ट्री विषयासंबंधित छोटी पण महत्त्वाची माहिती बघण्यासाठी केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.